नमस्कार मित्रांनो, वेलकम टू माय यूट्यूब चॅनल. मी आज माझ्या कामानिमित्त मी साईडवरती गेलो होतो, कन्स्ट्रक्शन साईडवरती. तर येता मी हे पन्हाळकाजीचे लेणी बघितलं. लेणी जाताना आता माझा मित्र बोला की चल ना जरा जाऊन बघूया आणि लेणी बघून जाऊया म्हटला. माझा मित्र दाखवतो तुम्हाला. हा बघा, हा सोबत आहे माझ्या. तर आम्ही आता इथं पन्हाळकाची लेणी बघायला आलो. हे लेणीचं दृश्य आहे बघा. हे इकडे दाखवतो. हे असं इकडे, हे इकडे बघा इकडे. आणि हे आतमध्ये तो इकडे होतं, पण ते पण दिसते भीती वाटते आतमध्ये जायला. पूर्ण काळं आहे. हे बघा, हे पूर्णपणे असं काळं इकडे आहे, काळं टॉस मारून दाखवतो. काय टॉस मारून पण दिसणार. हे म्हणजे हे पांडवकालीनचे लेणी बनवलेले आहेत. हे पांडवकालीन लेणी बनवलेले आहेत. म्हणजे मला तर यातला अजून जास्त काही इतिहास माहिती नाही आहे, पण मी आपलं तुम्हाला दाखवायचं म्हणून इकडे आलो. पण हे कसं म्हणजे हे पर्यटन खूप भारी आहे, इकडे बघण्यासारखं आहे. हे इकडे पण बघा, हे दरवाजा आहे, आतमध्ये पण काढो इकडे. रूम आहे काय? रूम आहे, आतमध्ये रूम आहे. हे बघा इकडे आहे ना, हा रूम आहे. हा इथं बसण्यासाठी आहे. हा जो दिसतोय का तुम्हाला, हा पूर्णपणे बसण्यासाठी इथे. आणि इकडे एक रूम आहे, आतमध्ये एक रूम आहे. इकडे असं एक रूम आहे, इकडे बसण्यासाठी आहे. म्हणजे ह्यातलं तर जास्त तर मला काही इतिहास माहिती नाही. आणि इथं जास्त असं पण इतिहास सांगणार पण माणसं नाही तिथे. आता क्लीन केली असे तुम्हाला ना, बाजूला पण बरेच लेणी आहेत, ते तुम्हाला दाखवतो. इकडे पण आहे एक रूम असं. पूर्णपणे असे दगडांमध्ये एकदम पूर्णपणे बघितले. म्हणजे मी इथे फर्स्ट टाइम आलेलो आहे. हे बघ, मी दिसतोय आहे. अरे तू दिसतोय चियाचा खात. हे पूर्णपणे दगड आहे. ह्या दगडांमध्ये असे त्यांनी लेणी बनवले होते, दाखवतो. हे आहे ना, असं पूर्णपणे असं 1 किलोमीटर पर्यंत आहे. असं बोललं जातं की हे लेण्यांची जी घरं आहेत त्याचे 1 किलोमीटर पर्यंत आहे पूर्णपणे. आम्ही तर पूर्णपणे इथं तयारीत आलो नव्हतो. आम्ही असंच माझ्या साईडवरती जायचं होतं कामा, कन्स्ट्रक्शन साईडवरती. पण कन्स्ट्रक्शन साईडवर जाता जाता आम्हाला ही पन्हाळकाजीची लेणी दिसली. म्हटलं मित्र बोलला की चल ना जरा लेणी तर बघून जाऊया. अरे बापरे, ते भारी आहे रे. पुढं आपण पण बघतोय, तर बघता आपल्या लोकांना पण दाखवूया की कधी आलं तर तुम्हाला इथे पण तुम्ही पण इथे या आणि तुम्ही बघा. एक नंबर दृश्य येतं इकडचं, पर्यटन स्थळ एक नंबर आहे इकडचं. असं बोललं जातं की टुरिस्ट लोक पण येतात इकडे बघायला. हे बघा, इकडे पण रूम आहे. ह्याच्यामध्ये वॉटर नाही, इथे पण छोटं रूम आहे. असं मला असं बोललं जातं की हे जे सेंटरचं रूम आहे ना, हे इथे इकडे एक रूम आहे आणि हा साईडला एक रूम आहे, ह्या साईडला. आणि हा मेन रूम आहे. इथे त्यांचा म्हणजे जो मेन राजा आहे तो राजा इथं असायचा. आणि ज्यांची जर बायको असेल ना, ती वाईफ वगैरे, तिला हे एक रूम, दुसऱ्या बायकोला ती एक रूम, असं म्हणजे असायचं, बोललं जातं असं. आतमध्ये पण ही पण एक दाखवतो तुम्हाला. दिसते का नीट व्हिडिओ? बघ दिसते. हे पण आहे, काळो असल्यामुळे ना, म्हणजे इथे पण वाटते कारण पहिल्यांदाच आलं. हे पण सेम तसंच आहे. हे बघा, हे जे इथं आहे ना, असं इथे लोक झोपायचे. हे झोपण्यासाठी, इथं बसण्यासाठी. अजून बघूया काय? हे बघा इथं बसायला इथं कसं बनवलं. हे कशासाठी? खड्डा. माहिती खड्डा कशाचा आहे. पण एक गोष्ट, एक अशी गोष्ट आहे की अशा दगडातून तेव्हा त्या लोकांनी घर बनवलंय. म्हणजे काय बोलायचं, म्हणजे काय कला होती. अरे काय हे ना, काय माहिती काय यांचं स्तंभ यांचं काहीतरी होतं असं बोललं जातं, पण एवढं नाही माहिती मला एक्झॅक्टली, तर माहित नाही आहे. स्तंभ म्हणून असं बोललं होतं. इकडे मूर्ती पण आहेत, दाखवतो. मूर्ती आहे वगैरे आहे, पण थोडे तुटलेले वगैरे आहे. म्हणजे इकडे कोरीव मूर्ती पण आहे. आणि बघा इकडे पण मूर्ती आहे. इकडे ना आतमध्ये पण रूम आहे.
हळून दाखव. कसली मूर्ती? अरे म्हणजे असं बनवलेली आहे. मला तर असं वाटतंय हा राजाचा म्हणजे तेव्हा त्यांचा मेन जो लीडर आहे त्याचा हा घर आहे असं वाटतंय. कारण की हा त्याचा रूप आणि आणि इकडे एवढं असं बसण्यासारखं बसवले म्हणजे ही म्हणजे होतं ना राजा सेंटरमध्ये मिडलमध्ये बसवलं. आता काहीतरी गेलं आतमध्ये बस. ही वटावळा तर फ्लॅश मार ना. फ्लॅश हात नाही दे. वास जरा वेगळाच होतो रे. आतमध्ये वास जरा वेगळा झाला. स्मेल येतोय ना. हम्म? स्मेल येतोय ना. हो. साफसफाई केली मी केली. इथं इथं फक्त जरा स्मेल जरा वेगळा आला. असं बोललं जातं की लोक इकडे राहायचे आणि समोरच नदी आहे. म्हणजे इकडे ते कपडे धुवायला आंघोळी बेंगोळी करायला ते इकडे जायचे. म्हणजे ही नदी आहे बघ. नदी दाखव. नदी आहे. या नदीच्या इकडे लोक राहायचे. इकडे कपडे धुवायचे. इकडेच राहा. म्हणजे हे सगळं त्यांचं म्हणजे पाण्याचा जे उपयोग होता ते इथंच करायचे. आता बघायला जर गेलं तर खूप खूप म्हणजे खूप असं 1 किलोमीटर पर्यंत आहे. आता मी एवढं जाणार नाही आहे. आम्हाला पण जायचंय घरी. एक लास्ट बघूया आणि वे टू होम. मला खरं वाटतं हा मला राजाचं वाटतंय. हे बघ ही गोष्ट आहे ना सांगतो. ह्या दगडात ना या दगडामध्ये ही असे कलाकार कसे असतात म्हणजे हिने कशी काय कोरली असं मी सांगा मला. तेव्हाच्या काळामध्ये ही लोकांनी तेव्हाची कला बघा. एवढं बारीक बारीक कला म्हणजे कसं कोरलं असेल समजत नाही कोण काय नक्की. पण एक नंबर काय आहे अशा दगडामध्ये कोरणं म्हणजे ही रूम एकदम ओके वाटते पूर्ण बसायला. किती जायचं पुढं की नको. जाऊन बघू नये चालेल नाही आपल्याला. तसं रिकामजोड फिरत तसे म्हणजे आम्ही रिकामजोड फिरते. तसे पण आपण रिकामजोड फिरायला आले. काम होता म्हणून गेले आपण. काय करणार. अरे लय मोठं. अरे लांब आहे. लय 1 किलोमीटर पण काय बोलतो. सेम असेच आहेत रे. हे बघ ते सेम तसंच आहे. ही छोटी फॅमिली होते असं वाटतंय. हे गावकऱ्यांसाठी पण जबरदस्त भाव. लई मोठे म्हणजे मित्रांनो मी एकच सांगेन तुम्हाला. तुम्ही जर कधी आलात ह्या साईडला खेड ठिकाणी आता तुम्हाला ऍड्रेस तर कन्फर्म मी सांगू. त्यांना बोल. खेडला आला की पन्हाळा काजी आपली बस भेटते. खेड बस स्टँड पासून पन्हाळा काजीची. हा दापोली पट्ट्यात येतो बहुतेक. हा बहुतेक दापोली पट्ट्यातच येतो. दापोली पट्ट्यातनं हा जवळ पडतो. पण खेडला पण पन्हाळा काजीची पण बस भेटते. पन्हाळा काजीच्या इथून बसल्यात तर यांना लेणी म्हणून असं तरी तुम्ही बोलात तर बस इथं आपल्याला उतरू शकते. तुम्ही आहे ना हा पर्यटन स्थळ बघायला येऊ शकता. आणि एक छोटी स्मॉल पिकनिक फॅमिली अशी पिकनिक काढून अशी येऊ शकता. कारण का इथं टुरिस्ट लोक पण येतात असं बोललं जातं. टुरिस्ट लोक पण येतात इथे. पण तुम्ही पण या इथे एकदा भेट बघून जावा. कारण का मला एकच महत्व होतं की कोणाला माहिती नसतं त्यांना माहिती करून देणं. कधी आला तरी तुम्ही इकडून फिरून जाल. असं बरंच आहे इथपर्यंत. पुढेपर्यंत बरंच आहे. पण आता आम्ही इथं थांबतो. तुम्ही जर आलात कधी तर तुम्ही पुढेपर्यंत जा बघून या. म्हणजे तुम्हाला अनेक कशी कलाकृती होती पहिले ते कळलं जाईल तुम्हाला. हे भारी बाहेर ठेवले ते आहे ना. चला तर मित्रांनो आता तुम्हाला आम्ही दाखवलेलं आहे
बघ देव दिसतोय की नाही. हा तर आता आम्ही तुम्हाला दाखवलेलं आहे. तर आता तुम्ही येणं हा तर तुमचं काम आहे. हा जर कॉन्टॅक्ट झालं तर माझ्याशी तर मग मी पण आणू शकतो तुम्हाला इथे. हा आम्हाला भेटा आणि आम्हाला कॉन्टॅक्ट करा, आम्ही तुम्हाला आणतो. देऊ मार्ग सजेशन करू. तर आता आम्ही इथंच थांबतो आणि आता आम्हाला पण जायचंय. चला. आम्ही इथं साईडवरती आलो होतो. साईडवरती येतात म्हणून तिथं जाऊ, बघून जाऊ आणि तुम्हाला पण दाखवू, तुम्हाला पण एक ओळख करून देऊ ह्या पर्यटन स्थळाची. म्हणून अशी नवीन नवीन व्हिडिओ तुमच्याकडे आम्ही रोज पाठवत जाऊ. हा जे अनेक काय गोष्टी असतील तर माझा तर मी ब्लॉग बनवतो, म्हणजे ऑल टाईप ऑफ ब्लॉग बनवतो. तर मित्रांनो माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा, शेअर करा आणि लाईक सुद्धा करा. आपला भाऊ आहे, सपोर्ट करा. तर तुम्ही जर सपोर्ट नाही केला तर मी कसं पुढे जाऊ. आपल्याला पुढे जायचं आहे. तर मित्रांनो ओके, जय हिंद, जय महाराष्ट्र. जय हिंद, जय महाराष्ट्र.